तू काय दिसत आहे थांबा दाखवते. कालच टॅटू काढलाय मी आणि आज मी लवकर उठली आहे कारण हेअर वॉश करायचा होता आणि आता बसने जाणार आज. हे काय कोणाचं आहे तुमचं? Sometimes I forget what I have. हाय कर. हाय आजोबा. आजोबाचं लक्ष. हाय कर. हाय हाय. कुठे जाते? वर्सोवा. अच्छा. कसे आहे तुम्ही? तब्येत ठीक? तब्येत ठीक आहे? वर्सोवा की कुठे जात होते? आता इकडे कपडे बाजूला तिकडे. किती लोकांचा टिफिन दिलाय? 4 लोकांचं वाटतंय ते. जेवली तू? नीट आजोबा हळू चालवा. हळूच पकड आजोबांना. बाय बाय. माझा फोन बंद. फोन बंद. चार्जर नाही आणलाय. आज मला टिफिन माझ्या आईने आणून दिलं. असं वाटतं 4 लोकांचं आहे. 4 लोक जेवतील असं वाटतंय. आता माहित नाही. आणि आता लय जोरात इथे मला पिअर्सिंगला हात लागलाय. लय जोरात असा माझा जीव असा निघाला बाहेर आणि माझा अवतार असं झाला. तुम्हाला माहिती ते हेअरकट करतात इथून शॉर्ट आणि इथून लॉंग आणि ते छपरी नाही वाटत. हेअरस्टायलिस्ट लोक असेच राहतात है ना. ते माहिती इथून असं आणि इथून शॉर्ट. बाहेरगावी सर्व हेअरस्टायलिस्ट असेच दिसतात. अलग अँटिक एकदम. मी पण आता थोड्या दिवसांनी अँटिक होणार आहे. तर मी एवढी केस कापली तर बघतात नाही चांगली दिसणार. Good afternoon, Serena. Yes, ma'am. Betty, she's busy, ma'am. What do you want? Priscilla's day off today. She's not there. Betty, ma'am. Wait, just checking. She will be free at 4. Okay. 11 o'clock, ma'am. Okay. Okay, I was broken. Done. Thank you. Wash and blow dry 1,000. Wash and blow dry tomorrow. Indeed. At 11. Okay. 1,800. Wash. Appointment. हे हमारा काम है. अकाउंटंट काय म्हणते त्याला. रिसेप्शनिस्ट आहे. मॅनेजर. मला काय माहिती आहे. बघ ना तिकडे कॅल्सी घे ना. आई मला बोलते ब्लो ड्रायचा एवढा आवाज येत असेल ना. काय घेतला असेल. ए नाही बाई. चला तर जेवायला जाऊया. पण रोशनीने टिफिन आणलेला नाही बोलून पण बरं झालं.
एवढ्या क्लायंटमध्ये जेवायचं. ते जायचं रोज करून रोज करून टाईम आहे. कपडा पण दिलाय का तुला? कपडा अगं पागल खाली ठेवला असेल पडायला नाही म्हणून. अरे घरच बापरे. आता आज आज कुठे जायचंय? अय्या हे बघ रूपा बोललीस ना. मी साईनला जायची दीपाली काही राहायची ना, ती आणायची नव्हती. पण तू सायनला जायची म्हणजे दीपाली काही घेऊन यायची है ना. हसते पागल ती बघते माझ्याकडे. माझी काय बोलते केवढं आहे तरी पावतो. आम्ही लोक इथे समोसा खायला आलो आणि टिफिन विसरला. समोसा आईकडेच आईने दिलेला टिफिन आम्ही लोक सलॉनमध्येच सोडून आलो आणि त्याच्यामध्ये मच्छी पण आहे. हिने बाहेर काढून ठेवलं पण मी घ्यायला विसरले. तुझ्या हातात गेला पाहिजे आता. आणि ब्लो ड्राय करत होतो तो माझ्या डोक्यातनंच निघालं. इथे येऊन आठवलं तर एवढं पोट गच्च भरलंय माझं तरी पण हिच्यामुळे आता मी खाणार नाही. ही टेस्टी लागते तो पण चीज. 1% असं हे ना. इथे लाईट बघ किती मस्त. घरात ना अशी लाईट असली पाहिजे. समजली काय? अशी वरती पण लाईट आणि मागे पण असं व्हाईट आणि एक हे कसं वाटतं एक तसं ब्ल्यू. सर्व लाईटमध्ये एक डार्क भारी वाटतं. हिचे फोटो संपत नाही. एवढं होऊन पण हिला चायनीज बेल खायचे. आज तर मी तर नाही खाणार आहे. मी एवढं जेवली आहे ना आज. नाही पोटात जरा पण जागा नाही माझ्या खायचं. कार्याला जमा झाले लोक. मीटिंग पंचायत. आपण तर किती पंचायत करू बसून अख्ख्या दुनियाची करू. आपण दिवसभर सोबत आपलं संपत नाही. आता पण आमचं चालूच आहे काही ना काय. आणि ब्ल्यू केसं दिसतंय ते आता रिअलाइज झालं. शी रोशनी यार. मी होते तेवढी कापून टाक विषय संपला. मागे आहेत ना शुभन. रोशनीचं ऐकलं तर झालं. रोशनी आपण इथे पण आलो असतो खूप टॅटू काढायला पण आपण लिंकिंगलाच होतो. जाऊ दे. खूप चांगलं आहे मला काढलेलं. इज्जत मध्ये ठेवतो बोलण्यात कम करतो. गेंडी बोलू काय आता अजून? लात मारते मला. मी इथून बसली आहे तर म्हणून माझं डोकं दाब ना प्लीज. जसं मी तुला सांगितलं तसं डोकं दाब. असं ना हे डोकं दाबते. डोकं दुखवायला नाही म्हणली दाबायला म्हणली. नाही तुला दुखतं. सच में लय दुखतं. उतरता वैसे ही रहता है ना. सकाळी बघत होती आणि मोनू पण लाल बाल ऊपर से इतना लाल ब्रश ब्लश पूरा देख ना. ब्रश लाल टमाटर लग रही है. आईफोन आईफोन म्हणून असं नाही ग. नीट दाबायचं. असं असं हात टाक असा इथून आणि असं इकडनं कसं इथून टाक. नाही असं टाक आणि असं असं गोल गोल. काय बोलायचं आता समजलं. क्लायंट हेड मसाज साठी काय येतात. लय डोकं दुखतं. सकाळची झोप होत नाही ना माझी म्हणून इथे डोकं दाबायचं असतं. इथे डोकंच नाही पण एवढूसा मेंदू आहे काय दाब एवढं. अगं हे असं दाब ना. असं हे बघ ह्याच्याने दाब. ह्याच्याने गप्प बस. नाही तर जा सलॉन मध्ये आणि करून घे हेड मसाज.
भाषण हटव. फक्त ना असं असं चाललंय, असं असं. जरा पण जोर नाही लावत आहे. जोर माझ्यामध्ये नाही, काय जोर लावू भाई. अरे यार ऐसी जीभ लबलबा आहे. हे बघ कसं नख तुटलंय बघ. आणि ते माझ्या केसात अडकलेलं. हा आणि मला किती दुखलं ते माहित नाही तुला. येशू अशी लाट नाही तोडली ते माझी केस. आता तुझी केस गुत्ता करणार आहे. म्हणून नको म्हणून नको म्हणून नको. येशू पाय नसतो मारायचा असा, पायाला किडे लागतात. मग मी ते थोबाड दाखव. तू नाही मारत ना आता. ब्लॉग के टाइप पे सब भाषण करतात. स्वतः एवढी सॉरी पाया पडायचे. मारलात पण पाया पड. पण असं नाही करायचं. मोठी आहे ना ती. यार क्यों बोलती इसका ये और बढ़ जाएगा. येशू ना हे मुद्दामून करते. तिला असे कमेंट्स करू नका की येशू किती आहे ते. येशू आहे पण ठीक आहे म्हणू. या झोपली सोम मध्ये कळती. येशू नको ना. गुड नाईट गाईस. आता मी जेवणार आहे मस्त. मम्मीने छोलेची भाजी बनवली आहे. हे काय होतं. हा मी जेवणार आहे. हा पहिला काम कर. आता ये ना इथे बघ कशी नकच दबोचते तुला. दबोचते अशी. जा ना. हे मम्मीने मारलेलं अजून सुजलंय. ही बघा ही गेंडी. ही गेंडी. दुसऱ्या गेंड्याला तर दाखव. ते गेंडा असं काहीतरी करते ज्याच्याने मी तिला दाखवणे. बरं झालं. रोज ये लेके बैठना पडेगा. येशू दर्याई गेंडा आहे. गेंडा. माझी ना एक स्कूल फ्रेंड आहे. ती बोलत होती तुझ्या दीदीशी कधी भेटवणार. मी लय फॅन आहे. जेव्हापासून ब्लॉग स्टार्ट केलं तेव्हापासून बघितलं. मग एक ब्लॉग मध्ये तुला बघितलं तेव्हा समजलं मला भेटवणार तिच्याशी. आणि बोल तिला माझं नाव घ्यायला ब्लॉग मध्ये. काय नाव आहे तिचं. कृतिका. हाय कृतिका. म्हणून हाय कर कृतिकाला. अगं हाय हॅलो कृतिका कशी आहेस बाळा. बाळा बाळा बाळा. स्कूल मध्ये बोलते तुझी तिथे जात तिची. अरे भाई नाही माझी तिचं ब्लॉग नाही बनवत. मी नाही तिची बहीण. मी तिची ना मी तिच्या बहिणीची गर्लफ्रेंड. काय येशूला काय बोलायचं असतं येशूलाच नाही समजत खरं. अबे यडपटी यडपट. इकडे तिकडे जरा. आणि आता वाजणार आहेत 1, 12:30 झालेत. आणि आम्ही लोकांनी जस्ट झोमॅटोवरनं ऑर्डर केलं कारण आम्हाला भूक लागली आहे. जेवून पण आम्हाला एवढी भूक लागते है ना इशू. फक्त इशूला ऑर्डर केला मी. काय ऑर्डर काय केलं. असं नको. ऑर्डर केल्यानंतर येशूला बोलली मी खायचं आहे काय. तर बोलते तर बोलते मालिक मालिक. एकदा परत कर. कर ना. काय ऑर्डर केलं बघ आता जेव्हा येईल तेव्हा. आणि या वीकमध्ये मला सुट्टी नाही देणार आहे मॅम. कारण मॅम बोलली की तू एवढी यंग आहे. तू 2 वीक काम करू शकते. जर मी करू शकते तर तू पण करू शकते. कारण एक हाय स्टाफ जो पूर्ण वीक सुट्टीवर आहे म्हणून मला जायला लागेल. आणि मी अजूनमध्ये एक सुट्टी पण नाही केली. नाही तर माझ्या सुट्ट्या अशा होतात है ना इशू. एक पण सुट्टी नाही केली मी अजून. टाईमवर थोडंसं इकडे तिकडे होतं 5 मिनटं बस. रिमार्क नाही लागेल. हां रिमार्क नाही लागेल. 3 लेट मार्क मग पेमेंट कट. 5 मिनिटं लेट झाली तरी नाही 5 मिनिटं नाही. लेट म्हणजे किती 10:20 10:30. किती वाजता यायचं असतं. 10. ठीक आहे. हां आम्ही जाते तशी पण मला 5-10 मिनिटच लेट होतं. मला माहिती ना 5 1 मिनिट पण होतं असं पूर्ण दिवसाचं कट होऊन जातं. पण मला जायचंच नाही. जायला लागतं पागल.
गेल्यानंतर माझा हाना खूप घाण तुटला आणि नेल पण मी अशी लावले. तेच मी बघत होती का लावलंय, कोणी लावलंय? असंच लावलं मी. कधी येणार काय ऑर्डर केलंय ते बोल. गेस कर मी काय ऑर्डर करेन. बर्गर आणि काय करेन सांग. राईस कोक. येशू मला एकदम मस्त ओळखते. कोक फ्राईज बर्गर मग किती 10-12 मागव. अरे ते नाही मग कोक पण मागवायचं. पैसे दे ना. मी चल ना हाय ना कंजूस. मला कंजूस बोलते, मी तुला देते. तू मला कंजूस बोलते, मी तुला कंजूस बोललं पाहिजे. बिकॉज मी कमवत नाही. उपकार करते नाही कमवत आहे तर. हा कमवून पण करेन, नाही करून पण करेन. तू कधी अशी बोलेन बाबा लवकर झोपते उद्या कामाला जायचं. तो केसांना लावलेला नको नको नको. डोकं दुखतं काढ. लोक माझ्याकडे येतील. असं काय करणार आहे. येशू भाई मॉडलिंग कर. पप्पा बोलतात येशूला मॉडलिंग कर. पप्पा देखो पप्पा बोल रहे आपको. तो लहान बहीण आहे ना, सर्वात जास्त प्रेम हिच्यावर होता ना. ही जे बोलेन ते हेच आम्ही बोललो असतो. का तुझी हाईट छोटी आहे. ते बटली जा. लहान लोक असे का असतात यार. 5'2". खा थँक्यू. आता खायला भेटले ना, आता नाही बोलणार थँक्यू. बाय.